नागपुरात 8 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकट मुलाखत तर उद्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत होणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या मुलाखतींचं आयोजन। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची देखील पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार ठाकरे बंधूंची मुलाखत। आज मुलाखतीचं चित्रीकरण होणार असून निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। ठाकरे बंधू काय बोलतील याची जनतेमध्ये उत्सुकता नाही। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला कमी कुणी गांभीर्याने घेत नाही। उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र मुलाखतीवरती मंत्री बावनकुळेंची टीका। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात पण जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची प्रतिक्रिया। विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रवींद्र चव्हाणांनी केलं होतं वक्तव्य। राजकारण कुठल्या स्तरावरती चाललंय हाच प्रश्न आहे। रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी। अमित देशमुखांचं वक्तव्य। लातूरची ही संस्कृती नाही, मी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करतो, अमित देशमुख यांची प्रतिक्रिया। विलासराव देशमुख लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान होते। भाड्याची गर्दी विलासराव देशमुखांचं नाव कधीही पुसू शकणार नाहीत। लातूरकर असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर। नाना पटोलेंचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं नसतं। फडणवीसांबद्दल पक्षात कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। नाना पटोलेंनी केलेल्या दाव्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी खोडून काढलं। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय असल्याचं विधान पटोलेंनी केलं होतं। संग्राम जगतापांच्या पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावरती दबाव। सुषमा अंधारे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावरती आरोप। तर नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवाराच्या घराबाहेर जगतापांचे पीए आणि रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उभा असल्याचा अंधारेंचा आरोप। ठाण्यात अपक्ष उमेदवारावरती अर्ज मागे घेण्यासाठी दबाव। अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाणांवरती दबाव टाकल्याचा आरोप। विक्रम चव्हाण जुमानले नाहीत म्हणून सूचकांवरती दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा दावा। ठाण्यातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यपद्धतीवरनं वादाच्या भोवऱ्यात। मनसेनं केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगानं घेतली दखल। कुलाब्यातील उमेदवारी अर्ज नाकारण्यावरनं आयोगाकडून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश। बिनविरोध वॉर्डामध्ये निवडणूक नाहीच, केवळ उमेदवार असल्यास एकच उमेदवार असल्यास नोटा पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही। बिनविरोध निवडणुकीवरनं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे एजंट म्हणून काम करतायत, त्यामुळे मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावरती हल्लाबोल। शिवरायांना जात लावू नका, ते विश्वपुरुष आहेत। सत्ताधाऱ्यांकडनं छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू। सी.आर. पाटलांच्या वक्तव्यावरनं राऊतांची भाजपवर टीका। तर छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, भाजप नेते सी.आर. पाटलांनी केलं होतं वक्तव्य। राऊतांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालाय। अफजल खानाची पिलावळ सांभाळणं हे राऊतांचं काम झालंय। नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरेंकडनं त्यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराज पार्कात अभिवादन। यावेळी रश्मी ठाकरे आणि शिवसैनिक उपस्थित होते। राज्यातील 29 पालिकांसाठी एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन ठरला। विविध जिल्ह्यातील प्रचार सभेनंतर एमएमआर रिजनमध्ये प्रत्येकी एक प्रचार सभा आणि रॅलीचं आयोजन। आज नवी मुंबईत शिंदेंचा रोड शो। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं जोरदार बॅनरबाजी। नमो भारत नमो ठाणे असा भाजपच्या बॅनरवरती उल्लेख, तर जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण असा सेनेच्या बॅनरवरती उल्लेख। मुंबईत प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकरांचा घरोघरी प्रचार सुरू। वॉर्डात कुणीही नाराज नसल्याची प्रकाश दरेकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेचे पदाधिकारी देखील प्रचारात सहभागी, प्रकाश दरेकरांची माहिती। नागपुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभांचं आयोजन। युतीच्या उमेदवारांसाठी नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा। बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्ती नगर चौकामध्ये सभा।